श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य मराठीत. अध्याय 21. अधिक मासाचे महात्म्य सांगणाऱ्या विष्णूंना लक्ष्मीने प्रश्न केला, स्वामी, दान दिलं तर त्या दानाचं दात्याला फळ मिळतं, पुण्य मिळतं. तसंच जर कोणी ब्राह्मण सेवा करत असेल तर त्याला त्याचं काय फळ मिळतं हे आपण मला सांगा. तेव्हा नारायण म्हणाले, वाह, फार छान प्रश्न विचारलास. तू या संबंधीची मी तुला एक कथा सांगतो, ती तू आता लक्षपूर्वक ऐक. विराट देशात एक पवित्र आणि सुंदर असं नगर होतं. त्या नगराचं नाव माहूर म्हणजे रेणुका मातेचं स्थान, दत्तात्रेयाचंही निवासस्थान, अनेक ऋषी मुनी देवता यांच्या पादस्पर्शानं पावन झालेली भूमी. त्या माहूर गावात एक अगदी सर्वसाधारण सामान्य असा माणूस राहत होता. त्या गावातल्या काही ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्यांची सेवा करत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण स्त्रियांना मदत करायला, त्यांची सेवा करायला त्या माणसाची पत्नीही जात असे. एकूणच काय तर ही एक सेवेकरी दाम्पत्य होती. ते उभयता ब्राह्मणांची सेवा करत असताना आपण जणू या सेवारूपानं रमा माधवाचीच पूजा करत आहोत असाच त्यांचा भाव असे. त्यांची ती सेवा चालू असतानाच एक दिवशी अचानक एक विघ्न उभं राहिलं. त्या ब्राह्मणाला कुष्ठरोगाची व्याधी लागली. आता अशा या अमंगल देहानं विप्रसेन कशी करणार, सेवा कशी करणार? आपण या विप्रसेवेला आता अंतरणार या कल्पनेने तो सामान्य जीव फार कळवळला. देहव्याधीने गांजला आणि सेवा मोडली म्हणून अतीव दुःखीही झाला. तो आपल्या नशिबाला दोष देत असताना एके दिवशी त्याला त्याच्या पत्नीने एक सल्ला दिला. आपण आता एक करा, पुढे लवकरच अधिक मास येतो आहे, तेव्हा त्या निमित्तानं तीर्थक्षेत्री जा आणि पवित्र नदीचं स्नान करा. स्नानाचं महत्त्व फार आहे. स्नानानं तन आणि मन दोन्ही शुद्ध, पवित्र आणि स्वच्छ होतात. बरं स्नानानं पुण्यही पदरात लाभतं. तुम्ही ते पुण्य पदरी जोडा आणि जन्माचं सार्थक करून घ्या. त्या सेवे करायला आपल्या पत्नीचा सल्ला योग्य वाटला. त्याने विप्रसेवा करीत जे धन गाठीस जोडलं होतं त्या धनाची त्याने 3 वाटे केले. 2 वाटे पत्नी आणि मुलाला दिले. आपल्या वाट्याबरोबर घेऊन तो खरोखरच यात्रेसाठी बाहेर पडला. यात्रेकरूच्या बरोबर तो त्या पवित्र क्षेत्रात आला. अधिक मासाच्या निमित्ताने तिथे अनेक मोठमोठी मंडळी आली होती. तो सेवेकरी तिथंच राहिला. रोज पहाटेच नदीचं पवित्र स्नान करून यायचा. दुरूनच ब्राह्मण साधू सज्जन यांचं दर्शन घ्यायचा. मनोमन त्यांची मानसपूजा करायची असा त्याचा नित्यनेमाने ठरला. मिळेल तेव्हा खायचं असं करत असताना त्याला उपासही घडे. या सर्वांचं फळ म्हणूनच की काय हळूहळू त्याची शरीराची व्याधी दूर झाली. रोगानं काढता पाय घेतला आणि महत् आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिनाभरात तो पूर्णपणे व्याधीमुक्त झाला. त्याचा रोग बरा झाला हा अनुभव येताच त्याच तीर्थक्षेत्रात त्यानं अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं ठरवलं. जवळचा पैसा त्यानं त्या कार्याला खर्च केला. शेवटच्या दिवशी स्नान केलं, देवदर्शन केलं, स्वहस्ते आमंत्रित ब्राह्मणाची सेवा केली, त्यांना भोजन दिलं, दान दक्षिणा दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या पवित्र क्षेत्रातच तो शेवटपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत राहिला. पूर्वी घडलेली ब्राह्मण सेवा, अधिक मासातलं स्नान व पूजा आणि पुण्यक्षेत्रात केलेलं नामस्मरण यांच्या समर्थ पुण्यबळावर तो अतिवैकुंठपदी जाता झाला. शेवटच्या क्षणी स्वर्गातून विमान आलं. देवदूतांनी त्याचा उद्धार केला. ते त्याला वैकुंठात घेऊन गेले आणि 21वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 22. लक्ष्मी नारायणांना म्हणाली, स्वामी, अधिक महिन्यातील स्नानाला काय आणि किती महत्त्व आहे ते आता माझ्या पूर्ण लक्षात आले आहे. आता आपण मला या महिन्यातील दानाबाबतचे महत्त्व सांगणारी कथा सांगा. तेव्हा लक्ष्मीचे कौतुक करीत नारायण म्हणाले, हे प्रिये, तुझ्या मनातील ही ज्ञान जिज्ञासाचं मला अधिक बोलत करीत आहे. स्नाना इतकंच नव्हे, त्यापेक्षा थोडं जास्त असं या महिन्यातील दानकर्माला जास्त महत्त्व आहे. कसं ते आता ऐक. प्रत्येकानं निदान कशाचं ना कशाचं तरी दान हे अवश्य करावंच.
आता कोणत्या दानानं काय फळ मिळतं तेही सांगतो. असं म्हणून स्वर्ण, रौप्य, मोती, वस्त्र, अन्न इत्यादी दानाची फलं त्यांनी सांगितली. दानानं काय होतं हे सांगत असताना त्यांनी लक्ष्मीला एक कथा सांगायला प्रारंभ केला. ती अशी: महिस्मृती नावाच्या एका नगरात द्विजशर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी भामिनी हे दोघं राहत होते. ते दोघेही धार्मिक वृत्तीने आणि सदाचरणी होते. मात्र त्यांना एकच दुःख होतं, ते म्हणजे त्यांना संतान नव्हते. ते दोघेही नेहमी देवाला एकच मागणं मागत की देवा, आम्हाला पुत्र दे, कन्या दे, संतान दे. एके दिवशी भर दुपारी एक ब्राह्मण कुमार त्यांच्याकडे आला. भुकेने कासावीस झालेला त्या मुलाला द्विजशर्माने जीव तर घातलंच, उलट त्याची विचारपूसही केली. त्या मुलाला कोणी नाही, तो एकटा आहे, कष्टाळू आहे हे कळताच त्यानं त्या मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलं. त्या मुलाचं नाव होतं नारायण. नारायण त्यांच्या घरात राहायला लागल्यापासून त्या दोघांनाही खूप आनंद आणि समाधान वाटू लागलं. पुढे लवकरच ह्या ब्राह्मणपुत्राच्या पायगुणानं भामिनीला एक सुंदर असा मुलगा झाला. त्या मुलाच्या बारशाच्या तयारीसाठी द्विजशर्मा नारायणाला सांगून गावाकडे खरेदीला गेला. ज्या दिवशी मुलाची 5वी पूजन होतं तेव्हा नारायणानं त्या पुत्राचं भाग्य वाचायला आलेल्या सटवाई देवीकडून त्या मुलाचं भाग्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला असं कळलं की त्या मुलाच्या भाग्यात असं किंवा धन नाही, तो मुलगा टाक विकून आपल्या चरितार्थ चालवेल. ती भाकीत ऐकून नारायणाला फार वाईट वाटलं. आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या सुशील ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी ही अशी पुत्रप्राप्ती व्हावी याचं त्याला आश्चर्य आणि फारच वाईट वाटलं. आपल्याला काही ठाऊकच नाही असं तो वागू लागला. मुलांचं बारसं झालं, छानसं नावही ठेवलं. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला. मुलगा 5 वर्षांचा होत असतानाच भामिनीनं आणखीन एक बाळाला जन्म दिला. ती मुलगी होती. त्या मुलीच्या 5वी पूजनाला नारायणाला सटवाईकडून जे भविष्य कळलं ते आणखीनच भयानक होतं. भविष्यात ती मुलगी बेशा होणार होती. आपल्याला देवकृपेने मुलगा झाला, पाठोपाठ मुलगी झाली. या आनंदात आपले उपकार करते आहेत त्यांना तसंच अज्ञात सुखात राहू दे असं नारायणाने विचार केला. तो गप्पच राहिला. आणि पुढे अचानक एक दिवस द्विजशर्माचं निधन झालं. त्याची बायको भामिनीही सती गेली. दोन्ही छोटी मुलं अनाथ झाली, उघडी पडली. नारायण त्यांच्या मानलेल्या थोरला भाऊ. त्यानं त्या मुलांना सावरायचा प्रयत्न केला. त्याला मुलांचं दुःख पाहावेना. भविष्यकाळ तर आणखीनच भयान. शेवटी दृष्टीआड सृष्टी असं म्हणून मन कठोर करून नारायण ईश्वर उपासनेसाठी यात्रेचं निमित्त करून त्यांना सोडून खूप दूर दूर निघून गेला. तो मुलगा घरात असलेल्या गाईच्या दुधापासून दही ताक करून ते विकून दिवस काढू लागला. एक दिवस त्या गावात आलेल्या एका गणिकेने त्या सुंदर ब्राह्मण कन्येला प्रलोभन दाखवून आपल्याबरोबर पळून नेलं. बिचारा भाऊ बहिणीची आठवण काढून अतिशय दुःखी झाला. आणि ते 22वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 23. द्विजशर्माच्या पुत्राचा उद्धार. इकडे नारायण तीर्थयात्रा करीत फिरत होता खरा, पण त्याचं मन मात्र अजूनही त्या दोन्ही अनाथ मुलांच्या काळजीनंच व्यतीत होतं. आपल्या संकटकाळी द्विजशर्माने केलेले उपकार नारायण विसरला नव्हता. खरंच ते सटवायचं भविष्य खरं झालं असेल का असा विचार करत नारायण 12 वर्षानंतर पुन्हा त्या गावात परत आला व त्या घरात गेला. त्यानं त्या ब्राह्मण मुलाला हाक मारली. मुलगा बाहेर आला. पाहतो तर दारात एक संन्यासी उभा होता. त्याने पुढे होऊन नमस्कार केला. संन्याशानं त्याला प्रेमानं जवळ घेतलं, मिठी मारली. मानलेल्या भावाची भेट झाली. दोघं घरात आले. मुलानं आपली सर्व कर्मकहाणी नारायणाला ऐकवली. नारायणाला त्या मुलाचं भूतकाळ कळला. तो विधिलिखिताप्रमाणे खरोखरच टाक विकून जगतोय हा वर्तमान काळही त्यानं पाहिला आणि भविष्य तर तो जाणूनच होता. तेव्हा आता काहीही करून त्याचा उद्धार करायचा असं त्यानं मनाशी ठरवलं. एक दिवस त्या द्विजशर्माच्या मुलाला समजावीत नारायण म्हणाला, बाळ, आपल्या गतजन्मीचं पाप पुण्याप्रमाणे कर्माप्रमाणे आपल्याला या जन्मी सुख किंवा दुःख भोगावं लागतं. तेव्हा मला असं वाटतं की हा असा ताकाचा व्यवसाय करून जगण्यापेक्षा तू काहीतरी
आत्मकल्याणाचा विचार कर. बघ मी सांगतो तसं कर, तुझं निश्चितच कल्याण होईल. मुलाने त्याच क्षणी नारायणाला गुरु मानलं आणि त्याचा शब्द पाळून आपलं कल्याण करून घ्यायचं असं ठरवलं. नारायणाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने अधिक मास येताच घरात जी एकुलती एक गाय होती तिचं पूजन करून त्याने ती गाय ब्राह्मणाला दान दिली. गाय दान दिली म्हणजे टाकाचा धंदा बंद झाला. ही गोष्ट नारदाने धावत जाऊन ब्रह्मदेवाला सांगितली. कुणीतरी तुझा विधिलिखित पुसण्याचा प्रयत्न करतोय असंही सांगितलं. नारदाकडून त्या मुलानं ती गाय एक गाय दान दिली. तीसुद्धा अधिक मासात हे कळताच 10 गायी घेऊन तो त्या ब्राह्मणपुत्राकडे आला. त्या तुमच्या गायी तसेच तू सांभाळ असं म्हणून निघून गेला. नारायणानं दुसऱ्या दिवशी त्या मुलाला त्या 10 गायी दान द्यायला सांगितल्या. त्याने त्या 10 दिलेल्या परत धंदा बंद. मग ब्रह्मदेवाने 100 गायी आणून त्याच्या दारात उभ्या केल्या. गुरु नारायणानं त्या 100 गायी पण त्या मुलाला पूजा करून ब्राह्मणाला दान कराविल्या. अधिक महिन्यात एवढ्या गायी मिळूनसुद्धा दूध, दही, ताक बनवलं जात नव्हतं, विकलं जात नव्हतं. ब्राह्मणपुत्राला उपास घडत होता. 4-2 फळंच खाऊन तो दिवस काढत होता. ताक विकून गुजारण करेल ते आपलं भविष्य खोटं ठरू नये म्हणून ब्रह्मदेवाने त्या ब्राह्मणपुत्राला 1000 गायी नेऊन दिल्या. पण त्या मुलाचं विरक्त मन प्रलोभनाला बळी पडलं नाही. त्यानं त्या 1000 गायीसुद्धा दान दिल्या आणि पदरी पुण्य जोडलं. मग मात्र ब्रह्मदेवाने त्या मुलाच्या निस्पृहते हे हात टेकले. त्या मुलांना काही नेऊन देण्याऐवजी त्यालाच उद्धारून ब्रह्मलोकात आणावं, सुखी करा अशी ब्रह्मदेवानं दूतांना आज्ञा दिली. आणि एक दिवस एक दिव्य विमान त्या ब्राह्मणपुत्राच्या अंगणात आलं. दूतांनी त्याला तुला ब्रह्मदेवाने घेऊन यायला सांगितलंय असा निरोप दिला. ब्राह्मणपुत्राने गुरु नारायणाचे पाय धरले. त्याला नमस्कार करून त्याचे आभार मानून तो विमानात बसला. हळूहळू विमान आकाशमार्गानं उडून निघून गेलं. आपल्या हातून आपल्या उपकारकर्त्याचा एकतरी संततीचा उद्धार झाला याचं नारायणाला खूप आनंद झाला. एक आगळं वेगळं समाधानही मिळालं. आणि 23वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 24. वेश्येचा उद्धार. ब्राह्मणपुत्राचा उद्धार केल्यानंतर आता ब्राह्मण कन्येचा शोध घ्यायचा, तिलाही मार्गदर्शन करायचं आणि तिचीही भाग्यरेखा बदलायची असा मनाशी निश्चय करून नारायण तिचा शोध घेत गावोगावी फिरू लागला. फिरत फिरत तो एका धनाढ्य नगरीत आला. ज्योतिषांचा वेश करून हातात पंचांग घेऊन तो गल्ली गल्ली फिरू लागला. तो असाच एका गावावरून पुढे जात असताना माडीवरून धावत धावत एक सुंदरी पुढे आली व आपला हात त्याच्या पुढे करीत म्हणाली, माझं भविष्य सांगा. नारायणाने रंगरूप, बाधा, आवाज आणि कपाळावरच्या गोंधनावरून ओळखलं की हीच ती ब्राह्मण कन्या. तो तिला म्हणाला, बाळे, असं रस्त्यावर भविष्य सांगणं योग्य नव्हे. आपण जर ती त्याला माडीवर घेऊन गेली. नारायणानं एक वार निरखून तिच्याकडे पाहिलं. असं काय पाहता, काय झालं असं तिने त्याला विचारलंही. तेव्हा तो म्हणाला, मला माझ्या एका ब्राह्मण मित्राची आठवण येते. त्याची मुलगी जर आता असती तर ती तुझ्यासारखीच असती तर. म्हणजे त्या सुंदरीने विचारलं. मग नारायणाचे नाव, गाव, खुणा खाना सर्व काही सांगितलं. तेव्हा सारा भूतकाळ नजरेपुढे येताच आपणच ती अभागी कन्या आहोत अशी तिने कबुली दिली. तिच्या अश्रूमधून तिचा सर्व भूतकाळ वाहून गेला. मग नारायणाने अनेक उपदेशांच्या गोष्टी सांगून पापाचरणातून वेगळं व्हायचं मार्गदर्शन केलं. तिनेही नारायणाला गुरु मानून त्याच्या आज्ञेप्रमाणे आचरण करून आत्मोद्धार करण्याचा निर्णय मान्य केला. तेव्हा नारायणाने पाप कर्मातून जमा झालेली सर्व धनसंपत्ती तिला सेवक आणि ब्राह्मण वर्गात वाटून टाकण्याची आज्ञा केली. तिनेही ती सर्व आज्ञा मान्य केली. स्नान केलं आणि हरिचिंतन करून एका क्षणात सर्व संपत्ती दान केली. आता पुढे काय? तेव्हा नारायण तिला सांगितले, मी आता जातो. तू आता असं कर, आज जे कोणी मनुष्य तुझ्याकडे येईल त्याच्याकडे 3000ची मागणी कर. सूर्यास्त झाला त्या सुंदरीकडे जो पुरुष येईल त्याकडे ते 3000ची मागणी करू लागली. लोक ते आले तसेच परत गेले. कुणी तिला पैसे देना. ही वार्ता नारदाने ब्रह्मदेवाला सांगितली. आपलंही येई विधिलिखित खोटं ठरणार ही भीती वाटून ब्रह्मदेव स्वतः 3000 मुद्रा घेऊन तिच्याकडे आले. तिच्या हाती द्रव्य दिलं आणि ते मी लगेच येतो असं म्हणून निघून गेले.
ते आलेच नाही. ती रात्र संपली. सकाळी नारायणाने तिला ते द्रव्य तू दान दे असा सल्ला दिला. तिने तसेच केले. ते द्रव्य दान दिले. नारायणाने हे करून घेत होता, कारण त्यावेळी नेमका अधिक मास चालू होता. तिला जास्त पुण्य मिळावं, प्रारब्धानं घडलेलं पाप धुवून जावं असा त्याचा मानस होता. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव 30,000 मुद्रा घेऊन आला. तिनं त्याही ब्राह्मणांना दान दिल्या. एक दिवस असा जाऊ लागला. शरीर विक्रिय करून उदरभरण हे विधिलिखित खोटं ठरू लागलं. शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला. तिनं द्रव्यमोहन पापाचरणाला प्रवृत्त व्हावं म्हणून कुंठावर तिला दान दिलं. त्यापेक्षा तिलाच ब्रह्मलोकी उद्धारून घेऊन येऊया झालं. विमान आलं, दूत आले, तिला घेऊन जाऊ लागले. पण ती माझ्या उद्धारक सद्गुरूशिवाय ब्रह्मलोकी येणार नाही असं तिने नम्र शब्दात सांगितलं. मग ब्रह्मदेवाने त्या दोघांनाही उद्धारून ब्रह्मलोकी नेलं. ही सत्य कथा सांगून नारायण लक्ष्मीला म्हणाले, असा आहे बरं का या अधिक मासातील दानाचा आणि गोदानाचा महिमा. आणि वेशेचा उद्धार झाला. 24वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 25. गौरी पंचक व्रताख्यान. लक्ष्मी विष्णू संवादातून वाहणारी अधिक मास महात्म्य गंगा पुढे नेत असताना सूत समोर श्रवणासाठी बसलेल्या ऋषीवर्गाला म्हणाले, लक्ष्मीला या अधिक मासातील महिला वर्गाने अवश्य करावे. अशा एका व्रताची माहिती देताना भगवान सांगतात की एकदा अरुंधती नावाची एक ऋषीभार्या आपली सखी पार्वती हिला मुद्दाम भेटण्यासाठी म्हणून कैलास पर्वतावर गेली. अरुंधतीच्या एकसारखं असं मनात येत होतं की पार्वतीनं असं कोणतं मोठं व्रत केलं, पूजा केली की ज्यामुळे तिला भगवान शंकरासारखा महान पती प्राप्त झाला. आत्तासुद्धा ती कैलासावर मुद्दाम येऊन पाहते तो काय, पार्वती कसली तरी पूजा मोठ्या भक्तिभावानं करीत बसली होती. पार्वतीची पूजा पूर्ण झाली. तिनं भोवती पाहिलं तर तिला आपली मैत्रीण अरुंधती दिसली. ये ग, कसं काय येणं केलंस, बस असं म्हणत अरुंधतीला जवळ बसून घेतलं. पार्वतीच्या जवळ बसत अरुंधतीने तिला प्रश्न केला, अगं भगवान शंकरासारखा महान पती तुला मिळालाय ना, मग आता ही आणि कुणाची कसली पूजा? तेव्हा पार्वती तिला म्हणाली, सखी अगं ही गौरी पंचकाची पूजा आहे. माझ्या मनातील शिवप्राप्तीची इच्छाही याच व्रतानं पूर्ण झाली आहे. मनासारखा पती मिळवा म्हणून ही व्रतपूजा मला दुर्वास ऋषीने सांगितली, ती मी केली. अजूनही माहेराहून आलेली ही पूजा मी नेहमीच करते. अधिक महिन्यात शक्यतो रोज शक्य झालं नाही तर निदान द्वादशीला तर ही पूजा करण्याचं माझं व्रत अजूनही चालूच आहे. आणखीन एक सांगू का, कोणतीही पूजा करायची असते ती 2 कारणासाठी. एक म्हणजे जे आपल्याला हवंय ते मिळावं म्हणून, आणि दुसरी म्हणजे जे मिळालं ते कायम टिकावं म्हणून. अरुंधतीच्या मनात त्या गौरी पंचक पूजेबद्दल जास्तच कुतूहल निर्माण झालं. तिने त्यांची तशी चौकशी केली मात्र, आणि हे व्रत केव्हा, कुठं आणि कसं करायचं, त्याची पद्धत काय इत्यादी सर्व माहिती सखी पार्वतीने अरुंधतीला दिली. तसेच या व्रताचा उद्यापन विधी काय करायचा, कुणाला बोलवायचं, त्यांना काय द्यायचं या बाबतीत सुद्धा संपूर्ण माहिती दिली. या पूजेचं फळ काय, त्यामुळे कोणता लाभ होतो तोही सांगितला. अरुंधतीने लक्षपूर्वक तो सारा विषय नीट ऐकून घेतला. पार्वतीला नमस्कार करून तिचा निरोप घेऊन अरुंधती आपल्या आश्रमात परत आली. तिने सुद्धा मोठ्या भक्तिभावानं आदराने ते गौरी पंचक व्रत केलं. तिलाही पतिप्रेम, सौख्य आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती झाली. हे व्रत केलं असता शिव पार्वती उपासकावर कृपा करतात असंही नारायणाने लक्ष्मीने सांगितलं. आणि 25वा अध्याय पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.